तर जय शिवराय सर्वांना माझा. आज आपला छोटासा विलॉग म्हणता म्हणता थोडा आज मोठा होणार आहे. तर आपला एक प्रश्न आहे भावांनो, सरकारला म्हणा का प्रत्येक जणाला म्हणा, एक प्रश्न आहे. गाडी धंद्यात आपण गाडी व्यवसायात आल्या, मेहनत कष्ट हे तर आपल्याला करावंच लागणार आहे. आपण घर सोडून फॅमिलीपासून लांब राहता, हे तर आपण शिकलेला धंदा आहे म्हणून हे करावंच लागणार आहे भावांनो. कारण का म्हणतात ना, ते शिकलेला धंदा तर पूर्ण करावाच लागते. मग भावांनो, आता एक गोष्ट सांगायची. आता प्रश्न मला एक पडलाय की गाडी धंदा कराव का नाही कराव. कारण का ऑइलचे रेट वाढलेले आहेत, फिल्टर वाढलेले आहेत, सर्व काही सर्व जणांनी वाढवलंय. म्हणजे गाडीचे आपण पेपर करायला गेले ते पण वाढवलेत. टोल टॅक्स मध्ये 4-5% रक्कम वाढलेली आहे. डिझेल तर आता तुम्हाला माहिती आहे, कुठं 100, कुठं 101, कुठं 102 झालेला आहे. तर भावांनो, आपले भाडे जिथल्या तिथंच आहेत. गाडी मालकांना पण विनंती आहे, ट्रान्सपोर्टवाल्याला पण विनंती आहे, गाडीवाल्याचा थोडा विचार करा. कारण का तर ह्या भाड्यामध्ये आता परवडत नाही हो. 100 रुपये डिझेल म्हणजे आपण समजा 300 लिटर जर डिझेल टाकलं तर आपले पैसे किती एक्स्ट्रा चालले ह्याचा विचार करा. 100 आणि 50 रुपये भाडं वाढून उरणार का आहे ह्याचा पण विचार करा. आज टायर जोडी टाकायला गेली तर आपल्याला 50, 51, 52 भेटते. कारण प्रत्येकाची कसं आहे, प्रत्येकानं घरून पैसा नसते भावांनो. गाडी धंद्यात जे उतरतात ते थोडासा पैसा घेऊन गाडी धंद्यामध्ये उतरणारे पण काही आहेत असे भरपूर. तर ह्या काळाला आपण कॉम्पिटिशन खेळण्यापेक्षा सर्वांना जर एकी केली, थोडेफार भाडे काही वाढले, टोल टॅक्स वाढला, समजच काय वाढलं, मग आपले भाडे का वाढले नाहीत. थोडेफार जर भाडे वाढले तर तेच आपल्याला पण फायदा होतोय ना. कोणी कोणाचं भाडं जास्त झालेलं काही एकूण एकाला देणार नाहीत, घेणार नाहीत. वाढले तर आपलाच फायदा होतोय कुठंतरी, ह्याचा पण विचार करा. नुसतंच वाढलंय म्हणून बोलून काही फायदा नाही. एकजूट व्हा, एकी करा. कारण का आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये पण भरपूर गाड्या आहेत. ऑल ओव्हर इंडियामध्ये पण एक विचार करा, शेतकऱ्यानं जर शेत पिकवणं जर सोडलं तर आका महाराष्ट्र उपाशी मरतंय. आणि गाडीवाल्याने जर गाड्या जर बंद केल्या तर अर्थव्यवस्थामध्ये समजा घोटाळा होऊन जाते भावांनो. मागली एक गोष्ट आहे, दिल्लीमध्ये एनसीआर मध्ये गाड्या जाणं बंद झालत्या, तर शेअर मार्केट पण घसरलं होतं भावांनो. याचा विचार करा, गाडी धंद्यामध्ये किती पॉवरफुल ताकद आहे. आणि गाडी म्हणजे हे अर्थव्यवस्था चालवणार आहे हो. इथला माल तिथं, तिथला माल इथं नेणारे आहेत. म्हणूनच म्हणतोय, एकजूट व्हा, भाड्याचा पण विचार करा. सर्वांना वाढले तर सर्वांना थोडा थोडा फायदा होईल. आता तर सध्या तोट्यातच गाड्या चालल्यात भावांनो. एक तर डिझेल भेटत नाही, डिझेल भेटलं तर डिझेल भेटतंय 100 रुपये लिटर. टॅक्स मध्ये वाढलेत, ऑल इंडिया परमिट वाढले, ऑइल, फिल्टर, डिझेल, टोल नाका, टोल टॅक्स सर्व काही वाढले भावांनो. तर मग आपण भाडे का वाढवू नये. राहू द्या ना 2-2 दिवस गाड्या उभा भावांनो. ह्याचा विचार करा तुम्ही. आणि नक्की कमेंटमध्ये मला सांगा, मी योग्य बोलतोय का अयोग्य बोलतोय. ते काही चुकीचं बोललं असलं तर ते पण सांगा भावांनो. चला, भेटूया अशाच व्हिडिओमध्ये उद्याच्याला.